नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC कंबाईन बी ची ॲडव्हर्टाईज 2024 ची ॲडव्हर्टाईज आलेली आहे. बघा, एक्झाम कधी होणार आहे आपली 14 जून 2026 ला होणार आहे आणि सदरी जिल्हा केंद्रावर घेणार आणि एकूण किती पदांसाठी होणार आहे, तर ही एकूण 552 पदांसाठी काय होणार आहे सध्या तरी. ओके. आणि जेव्हा प्रिलिमचा रिझल्ट येईल, प्रिलिम रिझल्टच्या यायच्या अगोदर एक शुद्धीपत्र करून आयोग याच्यामध्ये काय करेल, जागा अजून ऍड होईल, नक्कीच ऍड होईल. त्याच्यासाठी आपण 4था पॉईंट वाचू खाली. ओके. तो सहाय्यक कक्ष अधिकारीसाठी सध्या तरी किती जागा आहेत, तर आपल्याकडे आयोगाने किती जागा काढल्या, तर 6 पदं काढलेली आहेत. एक अनुसूचित जातीसाठी आहे. ओके. अनुसूचित जातीसाठी आहेत. 2 कुणासाठी आहेत, तर भटक्या जमातींसाठी आहेत, आणि 1 भटक्या जमातीसाठी आणि इतर मागासाठी, आणि अशी एकूण 6 अशी 6 पदं आहेत, लक्षात घ्या. जास्त पदं आहेत राज्य कर निरीक्षला 236 पदं, चांगली पदं म्हणू शकतो आपण. ओके. याच्यामध्ये अजून ऍड होऊ शकतात, अशी 236 पदं आहेत. आणि पोलीस उपनिरीक्षकासाठी किती आहेत, तर 310 पदं. ह्यावेळी सुद्धा चांगली पदं काढलेत आयोगाने. तर ही एकूण 310 पदं आहेत. कोणत्या काय कॅटेगरी वाईज कशी आहे तुम्ही बघून घ्या. ओके. मला हे सांगायचं आहे की तुम्हाला ह्या 60 दिवसाचं कसं नियोजन करायचं, कारण की हे ॲडव्हर्टाईज सांगणारे खूप सारे आपले व्हिडिओ काय झाले असतील, सर्क्युलेट झालेले असतील. ओके. तुम्ही याच्यामध्ये काही वेगळं सांगणार नाही. त्याच जागा आहेत 6, 236 आणि 310 जागा आहेत. ओके. तर फॉर्म कधी भरायचा आहे आपल्याला, तर अर्ज करण्याची तारीख आहे 10 एप्रिल पासून 30 एप्रिल पर्यंत. ज्यांच्याकडे कोणाचे डॉक्युमेंट्स नसतील, ज्यांच्याकडे जे ओबीसी वगैरे आहेत, अशा लोकांकडे आपल्याकडे काय असला पाहिजे, एनसीएल असला पाहिजे. लक्षात घ्या मित्रांनो, एनसीएल नसेल तर तुम्ही ओबीसी ओपन मध्ये कॅटेगरीमध्ये काय केला, ओके, तुमचा समाविष्ट केला जाईल. सो एनसीएल तुमचं व्हॅलिड असलं पाहिजे. त्यामध्ये बघा, आपल्याकडे जे ओबीसी जनरल महाराष्ट्र गव्हर्नमेंट देतं ते आपल्याला 3 वर्षासाठी देतं. तर तुम्ही ह्या वर्षी काढलं तर पुढची 3 वर्ष ते काय राहतं, व्हॅलिड राहते. ओके. सो ते बघा आणि व्यवस्थित काय करा. नसेल तर तुमच्याकडे लगेच अप्लाय करा, आजच अप्लाय करा किंवा उद्या अप्लाय करा, म्हणजे तुमचं लगेच काय येईल, 15-1 दिवसामध्ये काय येईल, ते एनसीएल येईल. त्यानंतरच फॉर्म भरा. ओके. जास्त पण डिले करू नका. 2 ते 4 दिवस अगोदर काय करा, फॉर्म भरून घ्या. आणि फॉर्म भरण्यासाठी 10 एप्रिल उद्यापासून लागू नका. ओके. एक 5 दिवस जाऊ द्या. ओके. एक 15 तारखेपर्यंत काय करा, फॉर्म भरायला सुरुवात करा, कारण का उद्यापासून सर्व 800-900 काय करणार आहेत, फॉर्म भरायला सुरुवात करणार. त्यामुळे साईट जाम होऊ शकते. कधी कधी पेमेंटचा पण इश्यू होतो. ओके. सो फॉर्म लगेच भरायला जाऊ नका, थोडं वेट करा. ओके. 800-900 फॉर्म भरू द्या, मग आपण भरू. 15 तारखेनंतर काय करा, फॉर्म भरायला घ्या. 30 तारीख लास्ट आहे. स्टेट बँकेत चलनाद्वारे जर भरणार असेल तर 2 मे पर्यंत आहे वेळ, आणि चलनाद्वारे परिस्थिती भरण्याचा अंतिम दिनांक किती आहे, तर 4 मे. शक्यतो आपण चलनाद्वारे भरत नाही, आपण भरतो ते आता काय करतोय, ऑनलाईन पेमेंटच करतो. इथे महत्वाचं बघा, मला काय सांगायचं आहे, इथे आयोगाचा एक 4था पॉईंट बघा. काय 4था पॉईंट आहे, 4 पॉईंट. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर पूर्व परीक्षा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणी पत्रांमध्ये आता बघा भरपूर सारी 16 कॅटेगरीज काहीतरी कंबाईन बी मध्ये काय केले, ऍड केलेत. त्या जागा सुद्धा ह्याच्यामध्ये ऍड होणार आहेत, लक्षात घ्या मित्रांनो. ओके. सो संवर्ग त्याच्यामध्ये ऍड केलेत. सो होण्याची शक्यता विचारात घेऊन उमेदवारांनी पूर्व परीक्षेचा सादर करणे आवश्यक राहील. सो व्यवस्थित काय भरून घ्या, तुमचे फॉर्म व्यवस्थित भरून घ्या. तुमची जी चेस्ट वगैरे आहे ना, मुलांनी लक्ष द्या. तुमच्या हाईट व्यवस्थित 165 पेक्षा जास्त असेल तर तुमची 165 ॲक्युरेट टाका जी असेल ती. वेट चेस्ट तुमची किती असली पाहिजे, तर 79 पेक्षाही जास्त असली पाहिजे. लक्षात घ्या, 79 टाकून ठेवू नका, 70-80 टाकून ठेवा. आपल्या चेस्ट काय करता येते, जे एक्सरसाइज वगैरे करून करता येते, काय ते फुगवता येते, जर तुमची हाईट असेल 165 पेक्षा. तो प्रयत्न करा. प्रोफाईल व्यवस्थित भरून घ्या, कारण का एकदा तुम्ही प्रोफाईल भरल्यानंतर किंवा फॉर्म भरल्यानंतर प्रिलिमची एकदा एक्झाम दिल्यानंतर तुम्ही काही त्याच्यामध्ये चेंज करू शकत नाही, लक्षात घ्या. सो पूर्व परीक्षेचा अंतिम निकाल कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित अतिरिक्त मागणी पत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व सेवेतील पदे पूर्व परीक्षा निकालच्या विचारात घेतील. सो पूर्व परीक्षा निकाल यायच्या अगोदर ती पदं काय केली जातील, याच्यामध्ये ऍड केली जाणार. नक्कीच ह्याच्यामध्ये काय होणार, पदं ऍड होणार आहेत, लक्षात घ्या. चांगली मोठी 1000 पदांची काय असू शकते, ही ऍडव्हर्टाईज असू शकते. किती पदांची म्हणतोय मी, 1000 पदांची काय असू शकते, ऍडव्हर्टाईज असू शकते. चांगला अभ्यास करा, चांगली संधी आहे. इकडे तिकडे वेळ वाया घालवू नका. ओके. सो पूर्व परीक्षेत निकाल झाल्यानंतर शासनाकडून प्राप्त सुधारित अतिरिक्त याच्यामध्ये काय केले जातील, ऍड केली जातील. नंतर कोणती तक्रार काय केली जाणार नाही, कारण का आयोगाने अगोदर सांगितले की तुम्हाला, आम्ही अगोदर सांगितलं होतं की फॉर्म भरा, कारण का ह्या ऍडव्हर्टाईज येणार आहेत. नंतर तुम्ही कंप्लेंट करू नका की आम्हाला माहिती नव्हतं. ओके. सो ही महत्वाची गोष्ट होती. नंतर तुम्हाला काय लागणार आहे, प्रमाणपत्र ऍड करावं लागणार. ईडब्ल्यूचं प्रमाणपत्र ऍड करावं लागेल. काय करावं, अपलोड करावंच लागेल. सो हे झालं महत्वाचं. बाकी आपल्याला माहिती आहे की ग्रॅज्युएशन तर आपल्याला तेच लागतंय, त्यामुळे आरक्षण आहे, खेळाडूंसाठी आरक्षण आहे. ओके. काही आपले म्हणतात ना, दिव्यांगांसाठी काही तरतूद दिलेल्या आहेत, त्या बघून घ्या तुम्ही.
जागा चांगल्या आहेत. ओके. हां. काय आहे तर सहाय्यक कक्ष अधिकारी कमीत कमी 18 वर्ष, अमागासाठी 38 वर्ष, मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष. ओके. अमागासाठी 43-43 असे. ओके. आणि पोलीस उपनिरीक्षकासाठी बघा, अमागास काय आहे 31 आणि मागासवर्गीय 34. लक्षात घ्या. 31 केलेलं आहे वय. सो ओपनवाल्यांसाठी जर 31 असेल तर शेवटचा अटेम्प्ट असणार आहे तुम्हाला PSI साठीचा. 36 आणि 36, 36, 36 लक्षात घ्या. PSI साठी एज कमी आहे. लवकर आपल्याला कोणते काय लागणार आहे, पदवी लागणार. 165 सेंटीमीटर लागेल उंची तुम्हाला, 79 सेंटीमीटर लागेल आणि 5 सेंटीमीटर काय करता आले पाहिजे, फुगवण्याची क्षमता असली पाहिजे. मुलींसाठी किती असणार आहे तर 157 सेंटीमीटर असणार आहे. लक्षात घ्या. ओके. आपली पूर्वपरीक्षा 100 मार्काची होईल आणि कंबाईन होणार आहे. लक्षात घ्या. 400 गुण मेन्सला असणार आहेत आणि इथे बघा शारीरिक चाचणी, पोलीस सहभागासाठी शारीरिक चाचणी 100 गुणांची असेल आणि त्याच्यापैकी शारीरिक चाचणीचे किती असले पाहिजे, किमान 60% गुण मुलाखतीस प्राप्त होण्यासाठी असलेच पाहिजे. आणि मुलाखत किती मार्काची होईल तर 40 मार्काची होईल. अशा काही महत्त्वाच्या बाबतीत मला माहिती असल्या पाहिजे. ऑनलाईन तुम्हाला फॉर्म भरावाच लागेल. ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. ओके. किती आहे बघा पूर्वपरीक्षा, मागासाठी 394, मागासवर्गीयांसाठी 294. बस याची काही आपल्याला एवढी ही गरज नाही आहे, पण माहिती असावं तुम्हाला. सो हे सर्व सूचना आहेत. आता महत्त्वाचं काय आहे तर आपल्याला या 60 दिवसांचं नियोजन काय करायचं, आपल्याला महत्त्वाचं हे आहे. ओके. जागा तर आपल्या बऱ्यापैकी आहेत. 550 पेक्षा जागा आलेल्या आहेत. चांगली संधी आहे. अभ्यास करा. जितोड अभ्यास करा. ओके. आता काय करायचं 60 दिवसामध्ये, तर आता शेवट अजून 30 दिवस आपण काय करू, वेगळे करू. आता हे 30 दिवस आहेत ना, आपण मॉक्स देऊ. काय देऊ, भरपूर साऱ्या मॉक्स द्या, भरपूर साऱ्या. ओके. जेवढ्या देतील ते ना तेवढ्या मॉक्स द्या. आणि पुढचे 30 दिवस फक्त आम्हाला काय करायचं, आपल्याला रिव्हिजन करायचे आहे. पुढचे हे 30 दिवस माझे फक्त कशासाठी असणार आहेत, रिव्हिजनसाठी. मॉक्स द्या, तुमच्या नोट्स काढा आणि अजून कोणते न्यू टॉपिक्स वाचायचे असेल तर अजून 30 दिवसात वाचून घ्या. शेवटच्या दिवसात फक्त काय करायचे, 30 दिवसामध्ये फक्त रिव्हिजन करायचे. तो महत्त्वाचे टॉपिक्स मी पुढे घेणार आहे. तुम्हाला मी PDF आणलेली आहे ती. ओके. महत्त्वाचे टॉपिक्स तुम्हाला कोणते वाचायचे आहेत, काय प्रायोरिटी ठेवायचे, नंतर आपण परत तिथे येऊ. ओके. सो महत्त्वाचे टॉपिक्स प्रत्येक सब्जेक्टमध्ये. इतिहासामध्ये म्हटलं तर आपल्या महाराष्ट्राचे पहिले काय असले पाहिजेत, समाज सुधारक माहिती असले पाहिजे. चांगले समाज सुधारक करून ठेवायचे. 325 क्वेश्चन आतापर्यंत विचारले. राजाराम मोहन राय असतील आपले. ओके. जगन्नाथ शंकर शेठ आहेत. नंतर भाऊ महाजन आहेत बघा. भाऊ महाजन क्वेश्चन असतो आयोगाचा. भाऊ दाजी लाड. नंतर शाहू महाराजांना क्वेश्चन असतोय. म्हणजे हे असे काही मी व्यक्ती टॉपिक काढलेले आहेत. प्रत्येक टॉपिक काढले तर तुम्हाला याच्यावरचे काय होईल, महाराष्ट्राच्या म्हणतात ना सामाजिक, धार्मिक, राजकीय सुधारणा, मानव धर्म सभा. बघा प्रार्थना समाजावर एक क्वेश्चन आयोगाचा असतोच. हे तुम्हाला करता आलाच पाहिजे. नंतर सत्यशोधक समाजावर एक क्वेश्चन असतो. आर्य समाज, रामकृष्ण मिशन, शेतकरी कामगार चळवळी वगैरे याच्यावर क्वेश्चन असतो आयोगाचा. ब्राह्मणेतर उत्तरपत्र आयोगाचे आवडते. दिनबंधू असेल, दिनमित्र असेल, राष्ट्रवीर असतील. ओके. नंतर मुकनायक आहे, दलितांचा आवाज, जागृती, भाळा म्हणजे भोपटकर वगैरे यांनी बनवलेलं ती काय त्यांची वृत्तपत्र आहेत, ती माहिती असली पाहिजे. महाराष्ट्राची संयुक्त महाराष्ट्राची चळवळ माहिती असली पाहिजे. आता ह्याची काही आपल्याला गरज नाही, कारण का सॉरी प्राचीन भारताची, मध्ययुगीन भारताची गरज नाही. बाकी आपल्याला गव्हर्नन्स तर बघायचेच आहेत. गव्हर्नन्स आपल्याला करायचेच. सो गव्हर्नरमध्ये तुम्हाला महत्त्वाचा गव्हर्नर आपल्याला कोण माहिती असला पाहिजे, तर रॉबर्ट क्लाइव्ह आहेच. नंतर वॉरन हेस्टिंग पण आहे महत्त्वाचा. लॉर्ड कर्झन महत्त्वाचा आहे. लॉर्ड रिटन महत्त्वाचा आहे. डलहौसी महत्त्वाचा आहे. वेलस्ली महत्त्वाचा आहे. माउंट बॅटन. ओके. अशांबद्दल थोडीशी आपल्याला माहिती असते. 1857 ओठावर एक क्वेश्चन असतो म्हणजे असतोच. म्हणजे आतापर्यंत 50 क्वेश्चन विचारले. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना वगैरे याच्यावर एक क्वेश्चन असतोच. म्हणजे असे काही टॉपिक मी काढले ज्याच्यावर म्हणतात ना एक डिक्रीजिंग वाईट. 200 इथे बघा 260 क्वेश्चन विचारले महाराष्ट्राचे प्राकृतिक भूगोल. सो महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल आपला तोंडपाठ असला पाहिजे. वनसंपत्ती महाराष्ट्रातली, महाराष्ट्राची लोकसंख्या क्वेश्चन असतोय. सो हे मी तुम्हाला PDF टेलिग्रामला देईन. मी याच्यावर परत डिटेल एक व्हिडिओ बनवणार आहे. सो एक महत्त्वाचे टॉपिक तुम्हाला पहिल्यांदा काय करायचे आहे तर वाचायचे आहेत. ओके. सो नंतर काय आहे तर महत्त्वाचं, मागील चुका जर तुमची जर पेपर दिला असेल, तुमची जर 4 किंवा 5 मार्कांनी जर मेन्स राहिली असेल तर तुम्ही काय करता, थोडेसे एज आहे तुम्हाला म्हणजे काय करणं, मेहनत घ्यावी लागेल. काहीतरी आपल्या मिस्टेक झालेले असतात, त्या मिस्टेक काय करा थोड्याशा ओळखून घ्या आणि मागचा पेपर व्यवस्थित ॲनालिसिस करा. काहींना वेळ पुरला नसेल, काहींचं मॅथ्स राहिलं असेल, काहींचं सायन्स थोडंसं कठीण गेलं असेल, काहींना करंट अफेअर्स चुकीचं गेलं, कठीण गेलं असेल, तर ह्याच्यावर काम करा. जनरल सायन्सवर काम करा. जनरल सायन्ससाठी आपलं 8वी 9वीची 10वीची पुस्तकं वाचून घ्या, चांगले वाचून घ्या. करंट अफेअर्स आपलं जे काय आहे दिव्या महाले मॅडमचं सिम्प्लिफाईड, त्याच्या बाहेर जाऊ नका.
जेवढा वेळ वाचेल तेवढं वाचा ते आणि कॉन्फिडन्स घ्या तिथून. गणित इथून पुढे 2 तास तरी आपल्याला करता आलंच पाहिजे. 2 काय म्हणेल मी 3 तास करा. कारण का 20 क्वेश्चन मधले आपल्याला 15 क्वेश्चन तरी ॲटलीस्ट सोडवता आले पाहिजे. आणि रिव्हिजन. ओके. रिव्हिजन करताच आले पाहिजे. रोज सकाळी उठल्यानंतर तुम्हाला काय करता आले पाहिजे? एक रिव्हिजन करता आली पाहिजे. काय समरी सांगतो मी शेवटचं? 30 दिवसांचं 60 दिवसांचं नियोजन कसं करा? 30 दिवस तुम्ही आता काय करा? मॉक्स द्या. जे काय करता येईल तेवढं करा. मॉक्स द्या, नोट्स काढा, शॉर्ट नोट्स काढा, एकदम शॉर्ट नोट्स. नोट्स कशा आपल्या शॉर्ट नोट्स असतील. न्यू मटेरियल वाचायचं असेल तर आता वाचून घ्या. आणि शेवटचं 30 दिवस आम्ही काय करणार आहे? फक्त रिव्हिजन, रिव्हिजन आणि रिव्हिजन. ओके मित्रांनो, आपण इथे थांबूया. किती जागा आहेत आपल्या? बघा परत किती जागांसाठी ॲडव्हर्टाईज आलेली आहे आपली? तर 552 पदांची काय आहे? ॲडव्हर्टाईज आहे. 6 जागा इकडे ASOला आहेत. 236 जागा STIला आहेत आणि 310 जागा या आपल्या पोलीस उपनिरीक्षकासाठी आहेत. आणि याच्यामध्ये अजून काय होणार? संवर्ग ॲड होणार आहेत, जे आता काय केलेले आहेत? आलेले आहेत आयोगाकडे. ओके. SRच्या जागा होऊ शकतात. 81 जागा होऊ शकतात सब रजिस्टरच्या. ओके. सो चांगला अभ्यास करा. इथे थांबूया आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र.